नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या शेती हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, आज राज्यात हवामान कसं राहणार आहे, कोणत्या भागात पावसाची शक्यता आहे, कोणत्या भागात अवकाळी पावसाची शक्यता आहे व गारपिटीची व मुसळधार पावसाची शक्यता आहे, ते आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण आढावा घेणार आहोत. त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर आपल्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व व्हिडिओला लाईक देखील करा, कारण आपण आपल्या या यूट्यूब चॅनलवर नवीन हवामान अंदाज घेऊन येत असतो. त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर मित्रांनो, आज आज दुपारनंतर मित्रांनो, सांगली, सोलापूर, इकडे लातूर, बिदर, बीड, नांदेड, पुण्याचा आसपासचा परिसर, अकलूज, सातारा. तर मित्रांनो, या ठिकाणी दुपारनंतर आपल्याला ढगाळ वातावरण पाहायला मिळणार आहे व त्याचबरोबर हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस देखील या ठिकाणी पाहायला मिळतो आहे. तर मित्रांनो, दुपारनंतर येथे कराड या ठिकाणी मित्रांनो अतिमुसळधार व पावसाचा अंदाज हा बघायला मिळतो आहे. तर अवकाळी पावसाची शक्यता देखील या परिसरामध्ये देखील पाहायला मिळत आहे. तसेच इकडे कराड, विटा, सातारा, तसेच इकडे मित्रांनो सांगली, कोल्हापूर या भागात देखील हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस देखील पाहायला मिळत आहे. तसेच इकडे मित्रांनो जत, पंढरपूर, सोलापूर, तुळजापूर, लातूर, बार्शी, इंदापूर या ठिकाणी देखील मित्रांनो आपल्याला हवामान हे ढगाळ पाहायला मिळते व हलक्या ठिकाणी पावसाची शक्यता दुपारनंतर पाहायला मिळत आहे. तर मित्रांनो इकडे बीड, लातूर, तसंच जिंतूर, नांदेड या भागांमध्ये देखील मित्रांनो हवामान हे ढगाळ पाहायला मिळते. तर इकडे अमरावती, नागपूर, अकोला या ठिकाणी देखील मित्रांनो हवामान हे ढगाळ पाहायला मिळते व हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस देखील पाहायला मिळत आहे. तसेच तिकडे गोंदिया, वर्धा या ठिकाणी मित्रांनो पावसाची शक्यता देखील पाहायला मिळते. अवकाळी पावसाची शक्यता मित्रांनो राज्यामध्ये 2 दिवस आपल्यालाही पाहायला मिळणार आहे. तसेच हवामान हे ढगाळ पाहायला मिळते. तसेच मित्रांनो इकडे अकोला, अमरावती, जळगाव, मालेगाव, नाशिक या ठिकाणी मित्रांनो देखील आपल्याला हवामान हे ढगाळ पाहायला मिळत आहे. तसेच मित्रांनो संपूर्ण जर महाराष्ट्रात जर एकंदरीत विचार केला तर मित्रांनो छत्रपती संभाजीनगर, नांदेड, सोलापूर, सांगली, इकडे लातूर, तसेच इकडे कोल्हापूर, नांदेड, चंद्रपूर, तसेच मित्रांनो नागपूर, जळगाव, अकोला, नाशिक या भागांमध्ये मित्रांनो हवामान हे ढगाळ पाहायला मिळणार आहे व काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस देखील पाहायला मिळणार आहे. तर मित्रांनो ही होती आजची छोटीशी महत्त्वाची अपडेट. व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांनो व्हिडिओला देखील लाईक करा व आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.